असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। आपल्या प्रत्येकाच्याच घरात अशी एक जागा असते की जिथे आपल्याला प्रसन्न शांत असं वाटू लागतं, तर ती जागा म्हणजे देवघर। देवघर म्हणजे प्रत्येकाच्याच घरातील पवित्र असं स्थान असतं। आपल्या प्रत्येकाच्याच घरात देवघर असतं। आपण रोज पूजापाठ करून धूपदीप लावून सर्व घर प्रसन्न करत असतो। तर असं हे देवघर, त्यात अशा कोणत्या 20 वस्तू आहे की त्या वस्तू असायलाच पाहिजे, त्यांच्याशिवाय देवघर अपूर्ण असतो। तर तेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत की आपल्या देवघरात अशा कोणत्या 20 वस्तू आहेत की त्या असायलाच पाहिजे, म्हणजे आपलं देवघर पूर्ण होईल, आपल्याला सुखशांती लाभेल, आपल्या कुटुंबाचे कल्याण होईल। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो अशीच मी सदिच्छा व्यक्त करते। तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण घरी देखील पूजा करतो, त्याचबरोबर काही पूजा आपल्याला मंदिरात देवळात जाऊन कराव्या लागतात। तर त्यासाठी काही विशेष साहित्य असणं आपल्याकडे गरजेचं असतं। सर्व साहित्य एकत्र करूनच आपण पूजा करतो। आपल्या देवघरात ज्या 20 वस्तू असायला पाहिजे त्यातील पहिली वस्तू म्हणजे शाळीग्राम। तर शाळीग्राम म्हणजे काय? विष्णूंची एका प्रकारची मूर्तीच। ही मूर्ती बहुतेकदा दगडाचा गोळा किंवा गोट्यांच्या स्वरूपात असते। त्यावर चक्राचे चित्र असतं। ज्या दगडावर हे चिन्ह नसतं ते चिन्ह शाळीग्राम म्हणून पूजनासाठी योग्य मानलं जात नाही। शाळीग्राम जे आहे तर हे सर्व प्रकारच्या मूर्तींपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि फक्त याच मूर्तीच्या पूजेचा नियम आहे। त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे शिवलिंग। शंकराची एका प्रकारची मूर्ती जी वर्तुळाकार जाणव घातलेली असते यालाच आपण शिवलिंग म्हणतो। ही सर्व मूर्तीपेक्षा अधिक प्रभावी असून हीच पूजनासाठी योग्य मानली जाते। शाळीग्राम आणि शिवलिंग आपल्या घरात असल्याने घराची ऊर्जा संतुलित राहते आणि सर्व घर सुखी असतं। त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे आचमन। तर आचमन म्हणजे काय? लहान तांब्याची लोटीमध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये आपण पाणी भरून त्यात तुळशीचं पान किंवा मंजुळा टाकून जिथं कुठं आपलं देवघर आहे तर ते देवघरात किंवा पूजेच्या स्थळी आपण त्याला ठेवायचं आहे। तर यालाच आपण आचमन म्हणतो। तर या आचमनाला पूजेच्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपण त्याला 3 वेळेस ग्रहण करायचं आहे। अशी आख्यायिका आहे की अशा पद्धतीने आचमन केल्याने पूजेचे परिणाम आपल्याला दुपटीने फळ मिळत असतं। त्यानंतर चौथी वस्तू आहे ती पंचामृत। तुम्हा सर्वांनाच पंचामृत माहिती आहे। पंचामृत म्हणजे 5 प्रकारचं अमृत। दूध, दही, मध, तूप आणि शुद्ध पाण्याच्या मिश्रणाला आपण पंचामृत म्हणतो। काही विद्वान दूध, दही, मध, तूप आणि उसाच्या रसापासून बनवलेल्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात। तर काही जण दूध, दही, तूप, साखर, मध यापासून पंचामृत बनवतात। या संमिश्रणात रोगप्रतिबंधक गुणधर्म असतात। हे आपल्या शरीरासाठी देखील उपयोगी असतं, म्हणून आपल्या पूजामध्ये पंचामृताचा समावेश असला पाहिजे। त्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे चंदन
किंवा अष्टगंध. तर चंदन शांततेचे आणि शीतलतेचे प्रतीक आहे. चंदन किंवा ज्याला आपण अष्टगंध म्हणतो तर ते आपल्या देवघरात नक्कीच असावं, कारण चंदनाच्या सुवासाने मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात आणि चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावर लावतात. चंदनाचा गंध कपाळी लावल्याने देखील मेंदू शांत राहतो, कारण चंदन हे शीतलतेचं प्रतीक आहे. पुढची 6वी वस्तू आहे ती म्हणजे अक्षता. तर अक्षता म्हणजे काय? तर तांदूळ. जास्त श्रमातून मिळालेल्या समृद्धीचे प्रतीक असतात तांदूळ किंवा अक्षता. आपण हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर अक्षता देखील अर्पण करतो. तर अक्षता अर्पण करण्याच्या मागील अर्थ तुम्हाला माहिती आहे की आपण अक्षता का अर्पण करतो? आपल्या वैभवाचे उपयोग स्वतःसाठी नव्हे तर मानवाची सेवा करण्यासाठी करावं, असंच अक्षता अर्पण करण्यामागचं शास्त्र आहे. त्यानंतर 7वी वस्तू आहे ती म्हणजे फुले. देव किंवा देवीच्या चरणी फुले अर्पण करतात. हे सौंदर्य बहरविण्यासाठी असतं. याचा अर्थ असा असतो की आपण घरातून आणि बाहेरून सुंदर असावं. आपलं नुसतं शरीर सुंदर असून उपयोग नाही, तर आपलं मन देखील सुंदर असावं. 8वी वस्तू आहे ती म्हणजे नैवेद्य. नैवेद्यात गोडवा असतो. आपल्या जीवनात देखील गोडवा असणं महत्त्वाचं आहे. देवी आणि देवतांना नैवेद्य दिल्याने आपल्या जीवनात गोडवा, सरळता आणि सौम्यता बनून राहील. फळ, मिठावी, मावा आणि पंचामृतासह आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो, म्हणून आपण रोज देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. 9वी वस्तू आहे ती म्हणजे रोळी किंवा रोली. चुन्यापासून लाल पूड आणि हळद मिसळून बनवलेली असते, तिलाच आपण रोळी म्हणतो. याला कुंकुम देखील म्हणतात. हे दररोज लावत नाही. प्रत्येक पूजामध्ये हे तांदळाबरोबर कपाळी लावलं जातं. म्हणजेच थोडक्यात काय तर कुंकू हे शुभ असतं, आरोग्यास चांगलं करतं. हे रक्त, वर्ण आणि धैर्याचं प्रतीक आहे. कुंकू किंवा रोळी कपाळी खालपासून वरपर्यंत लावल्याने आपल्या गुणांमध्ये वाढ करण्याची प्रेरणा देतात. म्हणून आपल्या देवघरामध्ये कुंकू असलं पाहिजे. त्यानंतर 10वी वस्तू आहे ती म्हणजे धूप. धूप हे एक सुवासिक आहे. सुवासाला ते वाढवतं. सुवास आपलं मन आणि मेंदू प्रसन्न करतं. सकारात्मक भाव आणि विचारांना ते निर्मित करतं. यामुळे आपल्या मन आणि घराचे वातावरण देखील शुद्ध आणि सुवासिक बनतं. सुवासाचे जीवनात खूप महत्त्व असतं. धूप म्हणजे उदबत्ती नाही. घरात उदबत्तीऐवजी धूप जाळावं. धूप जाळण्यासाठी एक विशिष्ट पात्र येतं, त्यामध्ये आपण धूप जाळू शकतो. म्हणून आपल्या देवघरात धूप असणं गरजेचं आहे. 11वी वस्तू आहे ते म्हणजे दिवा. पारंपरिक दिवा मातीचा असतो. यामध्ये 5 तत्व असतात: माती, आकाश, पाणी, अग्नी आणि हवा. असं म्हणतात की या 5 घटकांपासून विश्व बनलेलं आहे. त्यामुळेच जरी मातीचा दिवा नसेल तरीही इतर कोणत्याही धातूचा दिवा आपल्या देवघरामध्ये असणं गरजेचं आहे आणि तो दिवा रोज सकाळ संध्याकाळ लावला देखील गेला पाहिजे. त्यानंतर 12वी वस्तू आहे ती म्हणजे गरुड घंटाळी. ज्या ठिकाणी घंटाळ्याची आवाज नेहमी येते त्या ठिकाणी वातावरण नेहमीच शुद्ध आणि पवित्र राहतं. आपल्याला कुठेही घंटाचा आवाज ऐकायला आलं की आपल्याला लक्षात येतं की इथं देव आहे. म्हणजे जिथे देव असतात तिथे घंटा देखील असते. म्हणून आपल्या देवघरामध्ये सुद्धा घंटा असणं गरजेचं आहे, कारण घंट्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. नकारात्मक शक्ती दूर झाल्याने भरभराट होते. म्हणून पूजेच्या स्थळी गरुड घंटा ठेवतात. 13वी वस्तू आहे ती म्हणजे शंख. ज्या घरामध्ये शंख ठेवतात तेथे लक्ष्मी नांदते. शंख हे सूर्य आणि चंद्रदेवाचे प्रतीक आहे किंवा त्यांच्या समान आहे. घंट्याच्या मध्यभागी वरून मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आणि सरस्वती नद्या आहेत.
आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात तेच लाभ आपल्याला शंखाचं दर्शन आणि पूजा केल्याने मिळतात. म्हणूनच आपल्या देवघरामध्ये शंख असणं सुद्धा गरजेचं आहे. 14वी वस्तू आहे ती म्हणजे पाण्याचा तांब्या. तर पाण्याने भरलेला कलश, ज्याला आपण मंगल कलश म्हणतो, तर पाण्याने भरलेला कलश किंवा तांब्या देवांचे आसन मानले गेले आहेत. खरं तर आपण पाण्याला शुद्ध घटक मानतो, ज्यामुळे देव आकर्षित होतात. कांस्य किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये आंब्याची पानं टाकून त्यावर नारळ ठेवतात. कलशावर रोळीने म्हणजेच कुंकवाने स्वस्तिक बनवून त्याच्या तांब्याच्या गळ्याभोवती एक धागा बांधला जातो आणि तांब्यामध्ये पान आणि सुपारी घालून हा मंगल कलश आपल्या देवघरात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 15वी वस्तू आहे ती म्हणजे कवडी. तर कवडी ही देवी लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी वस्तू आहे. प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहे. हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. एका पिवळ्या कवडीला वेगवेगळ्या लाल कपड्यामध्ये बांधून किंवा घराच्या तिजोरीमध्ये आणि आपल्या खिशात ठेवल्याने आपली भरभराट होते, प्रगती होती. आपल्याला पैशाची कधीही कमतरता भासत नाही. म्हणजेच आपल्या देवघरामध्ये पूजेच्या ठिकाणी कवडी असणं शुभ आहे. 16वी वस्तू आहे ती म्हणजे तांब्याचं नाणं. तांब्याच्या नाण्यांमध्ये किंवा तांब्याच्या धातूमध्ये सात्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता इतर धातूंपेक्षा जास्त असते. त्यामुळेच आपल्या देवघरामध्ये तांब्याचं नाणं असणं गरजेचं आहे. 17वी वस्तू आहे ती म्हणजे पाट. एक असा पाट ज्यावर सर्व साहित्य ठेवलं जातं. लोक सिंहासनासारखे पाट बनवून घेतात. सध्या बाजारपेठेत बांधलेले देऊळ देखील मिळतात, ज्यामध्ये हे सर्व पूजेचं साहित्य ठेवता येतं. पण देऊळ आणि मूर्ती घरात असावे किंवा असू नये हे कोणत्याही लाल किताब तज्ज्ञांचा विचारूनच ठेवावं. पाटावर पांढरा, पिवळा किंवा लाल कपडा अंथरूनच पूजेचं साहित्य ठेवलं पाहिजे. अनेक पूजासाठी देखील पाट असणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराजवळच एक पाट देखील असावा. 18वी वस्तू आहे ती म्हणजे दुर्गेची मूर्ती. देवी दुर्गेची सोन्याची, तांब्याची किंवा चांदीची किंवा इतर कोणत्याही धातूची, मातीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आवर्जून ठेवावी. पण मूर्तीचा आकार जास्त मोठा नसावा. नवरात्रीमध्ये दुर्गेची पूजा करतात, त्यामुळे देवी आईची मूर्ती घरात असावी. 19वी वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल किंवा गंगेचं पाणी. तांब्याच्या एका फार लहान तांब्यामध्ये गंगेचं पाणी भरून ठेवावं. बऱ्याचदा आपल्याला गंगाजलाची गरज पडते. आजकाल गंगाजलाचे छोटेसे पाऊच देखील मिळतात, तर ते पाऊच तुम्ही आपल्या देवघरात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर हळकुंड, जानवं, बाळकृष्ण, गणपती बाप्पांची लहान पितळाची मूर्ती, कापूर, अत्तराची बाटली, चांदीचं नाणं, मध, रुद्राक्ष, स्फटिकांची माळ, असं हे जे इतर छोटं मोठं साहित्य आहे हे सुद्धा आपल्या देवघरात असावं. बऱ्याच पूजांमध्ये या वस्तूंचा आपल्याला उपयोग होतो. तर अशा प्रकारे 20 वस्तू आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे, म्हणजे आपला देवघर किंवा देवघरा परिपूर्ण बनेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.